नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायची आहे मालवणी पद्धतीची पारंपरिक रेसिपी शहाळ्याची भाजी। तर ती कशी करायची ती आज आपण बघूया। ही शहाळ्यामधील मलई आहे। आता याचे तुकडे करून घ्यायचे। बारीक बारीक पातळ असे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आपण नेहमी शाळेत पाणी पितो, मलई खातो, तर त्याच ह्याची अशी ही आपण भाजी करायची आहे आणि हा पारंपरिक पदार्थ आहे। पातळ लांबट असे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। असे हे सगळ्या मलईचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता यासाठी लागणारे बाकीचे साहित्य काय लागते ते बघूया। कांदा, मीठ, गरम मसाला, हळद, भाजका मसाला मालवणी पद्धतीचा, टोमॅटो, ओले खोबरे, आलं आणि लसूण आणि मलई। आता एका पॅन मध्ये तेल घ्यायचं आहे। छोटे 2 चमचे तेल घ्यायचे आहे। तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे बारीक कापलेला। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे। आणि तो कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये आलं आणि लसूण याची पेस्ट इथे घालायची नाही, आपण ते बारीक करून घालायचं आहे। तेही आता कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे। आणि तोही आपल्याला आता चांगला परतून घ्यायचा। आता कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं चांगलं परतून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण इतर मसाला घालूया। हळद आणि भाजका मसाला। याच्यामध्ये भाजका मसाला घालायचा कोकणी पद्धतीचा, जो मालवणी पद्धतीचा आहे। याच्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा भाजका मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। आता हे सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं कोरडं वाटलं म्हणून मी त्याच्यामध्ये सुकं वाटत होतं म्हणून त्याच्यामध्ये पाणी घातलं की तो मसाला चांगला शिजण्यासाठी। इथे मी शहाळ्याचं पाणी ठेवून दिलं होतं, तेच मी इथं वापरत आहे। ते नसेल तर तुम्ही साधं पाणीही वापरू शकता। आता याच्यामध्ये मलई टाकायची आहे। सगळी मलई टाकून झाल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळं। इथे शहाळ्याचं पाणी शिजताना वापरल्यावर एक छान चव येते त्या भाजीला। पण नसेल पाणी आपल्याकडे, ते फक्त मलईच असेल तर आपण साधं पाणी म्हणजे घरातलं नेहमीचं पाणी जे आहे ते वापरायचं आहे।
थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं, अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि 3 ते 4 मिनिट हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती. अगदी 3 ते 4 मिनिटात भाजी तयार होते. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ अर्धा चमचा घालायचं आहे. भाजीमध्ये या लास्टला आपण मीठ घालायचं आहे, बाकी सगळं भाजी तयार झाल्यानंतर. आता थोडेसे यात ओले खोबरे घालायचे, अगदी थोडे घालायचे आहे, कारण आपल्या ही मलईची म्हणजे शहाळ्याचीच भाजी आहे, खोबऱ्याचीच भाजी आहे. अगदी थोडेसे ओले खोबरे घालायचे आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आणि आता ही पुन्हा सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला भाजी. आणि अशा तऱ्हेने ही भाजी आपली तयार झालेली आहे. एक मालवणी पारंपरिक पदार्थ शहाळ्याची भाजी. आपण नेहमीच शहाळ्यातलं पाणी पितो, मलई खातो, अगदी आवडीने ते पदार्थ आपण लहान मोठे असू देत, कोणाला आवडत नाही असं होत नाही की शहाळ्यातलं पाणी असू दे, मलई असू दे. पण हाही पदार्थ असा आहे की कधीतरी नक्की करून बघितला पाहिजे, तर नक्की करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.